बोलणं एकदम थांबवलेलं आहे का? नाही, काही बोललं तरी कॉन्ट्रोवर्सी निर्माण व्हायला लागली. अगदी 4-5च घटना घडल्या आणि मी निर्णय केला. त्यातलं एक तर आपल्याला माहिती आहे की मी राज्याचा अध्यक्ष होतो, नवीन सरकार आलं, एकनाथजी मुख्यमंत्री झाले. आता राज्याचा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे ना की आमदारांना समजावणं. म्हणजे मी काही विषय ओपनही करू शकणार नाही की काय त्यातला स्वाभाविकपणे देवेंजींवरच्या श्रद्धेमुळे, संघटनेवरच्या प्रेमामुळे आमदारांच्या रिॲक्शन्स खूप स्ट्रॉंग होत्या आणि त्यात काही चुकीचं नव्हतं. तर त्यांना समजवताना मी माझे ते परंपरागत शब्द वापरणार ना, अरे बाबांनो, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, या राज्याच्या विकासासाठी मनावर दगड ठेवा. त्यात काय चुकलं? तर त्याचा अर्थ असा लावला गेला की आवडलं नाही, एकनाथजीने मुख्यमंत्री म्हणून आवडलं नाही. मला त्यातलं एकनाथजींचं फार अप्रूव्ह वाटतं, कौतुक वाटतं. मी पनवेलला झालं अधिवेशन आणि मी आपल्या प्रवासाला निघालो. मी कधी बघतच नाही काय टी व्हीवर चाललं आहे. मला एकाने फोन केला आणि असं म्हटलं की अरे अशी कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे. म्हटलं ह्यात कॉन्ट्रोवर्सी करण्याचं काय कारण आहे? मी माझ्या कार्यकर्त्यांना, अधिवेशन होतं आमचं, त्यांना समजावत होतो ना, पण कॉन्ट्रोवर्सी झाली. एकनाथजींनी इमिजिएट केसरकरांना सांगितलं की दादा अडचणीत आहे, तुम्ही बोललं पाहिजे. केसरकरांनी खूप चांगलं बोलले. केसरकर असं म्हणाले की 105 ज्यांचे आमदार, 7 ज्यांच्यावर अपक्ष, अशा 112 वाल्यांना उपमुख्यमंत्री व्हायला लागलं तर काय पेढे वाटणार काय? दुःखच होणार. पण ते दुःख झालेलं तो नेता म्हणून समजवतो आहे. पण हा एक झाला. सगळ्यात जास्त दुःख कधी झालं ज्याच्यामुळे मी निर्णय केला की आपण जरा शांत बसलं पाहिजे. मी शिक्षण मंत्री म्हणून पैठणला गेलो. पैठणला एक संतपीठ आपण उभं केलं. संतपीठाला आपण 32 कोटी दिले. त्याच्याबद्दल सत्कार माझा. आणि मग त्या प्रास्ताविकामध्ये ग्रामीण भागात एक पद्धत आहे की कितीही दिलं तरी आणखीन काहीतरी मागायचं, कारण मागून तर बघून मिळेल ते मिळेल. तसं त्यांनी अजून एक 42 कोटी मागितले. त्याच्यावर मी भाषण करताना असं म्हटलं की अरे बाबा रे, बाबासाहेब आंबेडकरांनी, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी भीक मागून संस्था चालवल्या. तुम्ही काय उठसूट मागताय? आता तर CSR वगैरे आला. दिस माय स्टेटमेंट. आता ह्याला जर असं कन्वर्ट केलं गेलं की बाबासाहेबांना हे भिकारी म्हणाले, ही फॅक्ट पण आहे ना. नंतर मग मी प्रबोधनकार ठाकरेंचं एक पुस्तक भेट दिलं उद्धवजींना, की त्यात प्रबोधनकार ठाकरे कर्मवीर भाऊराव पाटलांच्या बाबतीत असं म्हणाले की मी कर्मवीरांना असं म्हटलं आपण दोघे भीक मागायला जाऊया. आणि मग आम्ही दोघे गांधीजींकडे भीक मागायला गेलो. मग गांधीजींना मी जेव्हा असं म्हटलं तर गांधीजी असं म्हणाले, अरे मीच भिकारी, तुम्हाला कुठून देऊ? मग प्रबोधनकर म्हणाले की तू मोठा भिकारी, आम्ही छोटा भिकारी. अरे हा आशय झाला. भिकारी नाही म्हटलं मी, तर भिकारी शब्द विचारलं. मी म्हटलं भीक मागून संसद. हे मी त्यांचं ॲप्रिसिएशन केलं, कौतुक केलं, श्रद्धा व्यक्त केली. लावलं काय केलं? इट्स ओके, तरी पण तुम्हाला असं वाटलं म्हणून निदर्शनं करा, आणखीन काय मला घेराव घाला. आताही म्हटलं माझ्या डाव्या डोळ्यामध्ये कॅन्सर आयडेंटिफाय झाला होता. माझा पांढरा भाग जो आहे स्किरा हा आर्टिफिशियल आहे. तो त्यांना माहिती नसेल हे होते, पण शाई मारण्याची ही पद्धत भरपूर डाव्या डोळ्यात नेम धरून मारायची. मग मी व्यथित झालो आणि असं म्हटलं की जर आपण काही म्हटलं तर कॉन्ट्रोवर्सी होणार असेल आणि यात काही स्कीम आहे, मी इथे खूप गोष्टी ओपन नाही करू शकणार, यात काही स्कीम आहे की सारखं याला कॉन्ट्रोवर्सीत आणायचं की हा बॅकफूटवर गेला पाहिजे आणि बॅकफूटवर जाऊन लाईमलाईटमध्ये आलेला संपला पाहिजे. अशी जर स्कीम असेल, कोणाची असेल त्याची असेल, तर त्याची स्कीम त्याला लखलाभ हो, आपण आपलं काम करू. मग त्या पैठणच्या प्रसंग, म्हणजे पैठणच्या नंतर मी आलो संभाजीनगरला आणि तिथे एक खूप मोठं वंदे मातरम नावाचं 3000 कॅपॅसिटीचं आपल्या डिपार्टमेंटने सभागृह आणलं. त्याच्या उद्घाटनाच्या वेळेला त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं. सॉरी, त्या दिवशी काहीतरी संदर्भ होता. त्यात जवळजवळ 12-13 मिनिटाचं माझं बाबासाहेबांचं भाषण हे अप्रतिम झालं. म्हणजे मी गतीत माझी स्तुती करत आहे. मला खूप आवडलं की आपण बाबासाहेबांवर खूप मनापासून बोललो. म्हणजे 1 तासापूर्वी मी न बोललेलो बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये मी बाबासाहेबांना भिकारी म्हटलं असं म्हणून आंदोलन सुरू झालं. अरे मी 12 मिनिटाचं चांगलं भाषण केलं ना, त्याचं काहीतरी कौतुक करा की. आणि मग असं लक्षात आलं की हे इनोसंटली नाही आहे. मला असं वाटतं मी काय म्हणतो तुम्हाला कळतं. मग हे जर इनोसंटली नसेल तर कोणाच्या तरी स्कीमचा बळी कशाला पडा. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांचा आधी आग्रह, नंतर थोडं रागवणं, अरे काय दादा बोलतच नाही यार, कमाल करतो. पण मला आणखीन डॅमेज न होऊ देण्यासाठी आवश्यक होतं. पण एकूण गेल्या काही वर्षांमध्ये हे ट्रोलिंग आणि हे तर खूप वाढलेलं आहे. तर ह्या ट्रोलिंगचा मानसिक तुम्ही त्याला हँडल कसं करता, मुख्यत्वे ट्रोलिंगला?